मुंबई उच्च न्यायालय शिपाई लिपिक आणि स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची एक्झाम दिलेली आहे का? मग तुमच्याजवळ फक्त आणि फक्त एकच दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. तर तो एक दिवस कशासाठी शिल्लक आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहात, बॉम्बे हायकोर्ट ज्युडिशियल ॲपिलेट साइट बॉम्बे आणि ह्या ठिकाणी पद तुम्हाला दिसत आहे क्लर्क. तर त्याच पदातून नोटीस असेल क्लर्कची आणि स्टाफ कार ड्रायव्हर आणि नंतर शेवटी आपण पाहूया शिपाई या पदाची. तर नेमकी नोटीस काय देण्यात आलेली आहे तर तुम्हाला नुकतंच माहिती आहे, या ठिकाणी आन्सर शीट प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये बुकलेट सिरीज सुद्धा होती 4 प्रकारे A, B, C आणि D प्रत्येक कॅन्डिडेटची. आणि जी एक्झाम होती तुमची झालेली आहे 26/4/2026 ला आणि संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळत आहे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर. परंतु आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की काही प्रश्न, आता क्लर्क या पदाची एक्झाम 90 मार्काची होती आणि 90 प्रश्न होते. तर त्यापैकी बरेच प्रश्न काही विद्यार्थ्यांचे करेक्ट असताना सुद्धा आन्सर की मध्ये चुकीचे दिलेले आहेत किंवा काही प्रश्नाचं ऑप्शनच चुकीचं दिलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांना असं वाटते की आपले मार्क्स या ठिकाणी वाढू शकतात, म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना काय करायचं, या ठिकाणी ही जी ईमेल आयडी दिलेली आहे त्या ईमेल आयडी वर तुम्हाला विथ प्रूफ तुमचे मार्क्स वाढून तुम्हाला घ्यायचे आहेत. आता कशा पद्धतीने घ्यायचे तर इथं या ठिकाणी दिलेलं आहे पहा, लास्ट डेट आपली आहे 30/4/2026 म्हणजेच आजचा आणि उद्याचा दिवस तुमच्या जवळ शिल्लक आहे त्या ठिकाणी तुमचे मार्क्स वाढून घेण्यासाठी. आता मार्क्स कुणाचे वाढणार तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं स्पष्ट उल्लेख केलेला हायलाइट करून, अप्रोप्रिएट रिझन अँड सपोर्टिंग डॉक्युमेंटरी प्रूफ. जर त्या क्वेश्चन पेपर मध्ये एखादा प्रश्न चुकीचा दिलेला आहे आणि तुमचा आन्सर करेक्ट आहे किंवा तुमचा आन्सर करेक्ट आहे त्या ठिकाणी चुकीचं दाखवलेलं आहे, तर त्याचं तुम्हाला सपोर्टिंग प्रूफ त्या प्रश्नाचं तुम्हाला ईमेल आयडी वर जोडायचं आहे आणि या ईमेल आयडी वर तुम्हाला त्या ठिकाणी लिहून पाठवायचं की तुमचे मार्क्स, कोणता प्रश्न चुकीचा आहे, कोणता प्रश्न करेक्ट आहे आणि कशा पद्धतीने तुमचे मार्क्स त्यामध्ये वाढू शकतात. अशा पद्धतीने मेल तुम्हाला या ठिकाणी करायचे. सध्या तर स्टाफ कार ड्रायव्हर आणि क्लर्क या दोन्ही पदासाठी नोटीस प्रकाशित केलेली आहे. अजून शिपाई या पदाची आन्सर कीच आलेली नाही, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन सध्या आपल्याला काही घेता येणार नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी सुद्धा काय सांगितलेलं बघा, द ऑब्जेक्शन रेज बाय द कॅन्डिडेट्स विदाउट व्हॅलिड रिझन अँड सपोर्टिंग डॉक्युमेंटरी प्रूफ विल नॉट बी कन्सिडर्ड. तर या ठिकाणी जर एखाद्या कॅन्डिडेट्सनं सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिलं नाही, सपोर्टिंग डॉक्युमेंटचा अर्थ असतो की त्या प्रश्नाचं उत्तर तुमचंच कसं खरं आहे आणि त्या ठिकाणचं चूक कसं हे आपल्या निदर्शनास आणून देणे, याला आपण काय म्हणतो सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. फर्दर ऑब्जेक्शन्स रिसिव्ड आफ्टर, म्हणजेच 30 तारखेच्या नंतर जर त्या ठिकाणी तुमचं मेल गेला तर त्या ठिकाणी ते विचारात घेतलं जाणार नाही. 2 रिझन आहेत न विचारात घेण्याची. त्याच्यामुळं तुमचे मार्क्स खरोखरच वाढत असतील तर ह्या ईमेल आयडी वर तुम्ही मेल करा 30 एप्रिलच्या अगोदर आणि शिपाई पदाची आन्सर शीट आल्याच्या नंतर, आन्सर की आल्याच्या नंतर बाकी प्रोसेस त्यानंतर त्याची सुरू होईल. सध्या तर दोन्ही पदाची प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी क्लर्क या पदासाठी लेखी परीक्षेमध्ये 55+ मार्क्स असतील तर आताच टायपिंगला सुरुवात करा, कारण ही गोल्डन संधी आहे. नंतर रिझल्ट लागेल, तुमच्या यादीमध्ये नाव जर आलं तर ऐन वेळेस प्रॅक्टिस होणार नाही. आणि जरी समजा या ठिकाणी 55 कट ऑफ लागला नाही तर पुढील अजून एक भरती येणार आहे, जिल्हा न्यायालय, अतिशय मोठी भरती असणार आहे. त्याच्यामुळं त्याची देखील तयारी तुमची आताच होऊन जाईल, कारण ह्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला माहिती आहे 129 पदाची मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आलेली होती, परंतु एवढी मोठी जाहिरात येईल हे तुम्हाला माहित नव्हतं. परंतु आता आपण सांगितलं होतं की तयारीला लागा, टायपिंग कंटिन्यू ठेवा. ज्या कॅन्डिडेट्सने कंटिन्यू ठेवलं त्याचा आता या ठिकाणी 100% फायदा होणार आहे. अजून वेळ गेलेली नाही, टायपिंगला सुरुवात करा, कंटिन्यू ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही टायपिंग कशा पद्धतीने करायची आहे, फॉर्मॅट काय आहे, त्याच्यासाठी मुंबई उच्च न्यायालय स्पेशल बॉम्बे हायकोर्ट टायपिंग पॅसेज आपण तयार केलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. त्याच पद्धतीनं स्पेशल जिल्हा न्यायालय क्लर्क या पदासाठी जी टायपिंग होती त्याच्यासाठी सुद्धा मराठी आणि इंग्लिश दोन्हीचे पॅसेज आपण तयार केलेले आहेत एकाच ठिकाणी. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट करा आणि ऑफलाईन त्याची तयारी करा. ऑफलाईन कशा पद्धतीने तयारी करायची, कशा पद्धतीनं ऑथेंटिक एक्झाम त्या ठिकाणी ऑनलाईन होत असते, लाईव्ह होत असते, याचे देखील आपण व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये टाकलेले, त्या ठिकाणी प्लेलिस्ट पहा आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिसला सुरुवात करा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्राला शेअर करा.